तो फक्त एक बैल नाही तर अखंड महाराष्ट्राच्या हृदयात घर केलेलं नाव आहे. बकासूर आधी आजारी असल्याची बातमी समजतात हजारो चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आलं. मैदानात धावताना ज्याला पाहून उत्साह जाणवतो त्याच बकासूरला त्रास होणं असल्याचं पाहून प्रत्येकासाठी वेदनादायी होतं. पण याच प्रसंगाने एक गोष्ट पुन्हा सिद्ध केली. बकासूर फक्त शर्यतीतील नंदी नाही तर लाखो लोकांच्या भावना, प्रेम आणि श्रद्धेचं प्रतीक आहे. अनेक चाहत्यांनी मैदानापेक्षा त्याच्या तब्येतीला प्राधान्य दिलं. गुलाल नंतरही मिळेल पण बकासूर निरोगी राहायला पाहिजे अशी भावना प्रत्येकाच्या शब्दात दिसून आली. हेच खरं प्रेम असतं. जिंकणं, हरणं, विक्रम, मान, सन्मान यापेक्षा आपल्या लाडक्या नंदीची काळजी महत्त्वाची असते. जिद्द, चिकाटी आणि संघर्ष याचं दुसरं नाव म्हणजे बकासूर. कितीही संकट आली तरी पुन्हा उभं राहणं, मैदान गाजवण्याची ताकद त्याच्यात आहे. म्हणूनच चाहते आजही विश्वासाने म्हणतात हा वाघ पुन्हा येणार आणि पुन्हा गुलाल उधळणार. लवकर बरा हो बकासूर, तुझ्याशिवाय मैदान अपूर्ण वाटतं. मनातील लाखो चाहत्यांच्या प्रार्थना आहे, महादेवाचा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे. अखंड महाराष्ट्राचं काळीत लाखो चाहत्यांचा जीव आणि बैलगाडा शर्यतीचं अभिनास्पद नाव म्हणजे बकासूर. आपल्याला माहिती हो, मी खूप ऐकलंय त्याच्याबद्दल. त्या बकासूरची किंमत आज 3.5 कोटी रुपये आहे.